याच प्रकरणात आणखी एक महत्त्वाची माहिती, भाजप आणि शिवसेनेमध्ये कोल्ड वॉर नाहीये असं दादा भुसेंनी म्हटलंय। शिंदे आभार मानण्यासाठी दौऱ्यावर येत आहेत असं दादा भुसे म्हणाले। शिवाय पालकमंत्री पदासंदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री निर्णय घेतील असंही स्पष्टीकरण दादा भुसेंनी दिलंय। देखील जिल्हाधिकारी कार्यालयात एक बैठक जी आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे। कुंभमेळ्याच्या अनुषंगाने ही बैठक होणार आहे। निश्चितपणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये येणाऱ्या कालावधीमध्ये कुंभमेळा असेल, नाशिक शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून बैठक आयोजित केलेली आहे। त्या बैठकीमध्ये सर्व लोकप्रतिनिधी, सर्व अधिकारीगण तिथे उपस्थित असतील आणि त्यातल्या त्यात नगर विकास विभाग आणि येणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर काय काय कार्यक्रम आतापर्यंत आपण प्रस्तावित केलेला आहे त्याचा आढावा माननीय उपमुख्यमंत्री महोदय घेतील। पालकमंत्री पदावरून एकीकडे तिढा असतानाच जे आहे आता टीका देखील होऊ लागलेली आहे। असं देखील म्हटलं जातं की पालकमंत्री पदावरून कोल्ड वॉर सुरू आहे महायुतीमध्ये। पालकमंत्री पदाच्या संदर्भातले सर्वस्वी अधिकार माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांचे आहेत आणि या संदर्भातला त्यांना जे योग्य वाटेल ते निर्णय ते त्या ठिकाणी करतील। त्यांनी केलेल्या निर्णयाचं पालन करणं कार्यकर्ता म्हणून आमची जबाबदारी असेल। कॅमेरा पर्सन योगेश सावंतसह पवन येवले, TV9 मराठी, त्र्यंबकेश्वर, नाशिक। एकूणच आपण पाहतोय या ठिकाणी नाशिकचं राजकारण आता तापण्याची शक्यता आहे। पालकमंत्री पदासंदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री निर्णय घेतील असं सुद्धा दादा भुसे म्हणत असले तरी सुद्धा गिरीश महाजनांना या बैठकीचं निमंत्रण सध्या मिळालेलं नाहीये, त्यामुळे आता चर्चा सुरू झाली आहे।